सामन्याला सुरुवात. फुल लन टाकला दरम्यान बॅटचा अगदी टोलाच लागला होता. गाव कॉर्नरचं फुलडर दरम्यान इथे आलं. तुम्हाला सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी कलाकडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका आणि तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर आणि विद्यमान सर्वांचे प्रथम नागरिक गोटेकर गाव गणेशजी कांबडी सावांचा वतीने तुम्ही पाहतात आदिवासी सरपंच चषक 20-25चा तरार. ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हर बॉल फील्ड झाला रनआउट ची शक्यता होणार नाहीये. दरम्यान कंप्लीट केली जाईल सिंगल धावपळ 2 वरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 ऑन द बोर्ड. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस आणि जे बॅटल तुम्ही पाहता सारमाळ आणि त्यांचा अगेन्स्ट टीम उपलाट तलासरी ही बॅटल आपण पाहत आहोत. पॉवर प्ले सुरू आहे. 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि हा सामना महत्त्वाचा कारण जी ही टीम जिंकेल ते आजच्या दिवसामधला अंतिम सामन्यामध्ये आपल्याला टीम गुहीर टीमचा अगेन्स्ट फाईट देताना दिसेल. आणि महत्त्वाची गोष्ट काय राहिली की गुहीर हा संघही पालघर विभागाला बिलॉंग करतो आणि उपला टीमही पालघर विभागालाच बिलॉंग करते. म्हणजे एकंदरीत बघा या स्पर्धेमध्ये पालघर परिसराचा चांगला खेळ आपण पाहिला. कालचा दिवसही आपण पाहिला होता की चांगला खेळ सफाळीने दाखवला होता. बट लास्ट मॅचमध्ये शिंपीपाडा टीमने बाजी मारली. ते क्वालिफाय झालेत. आणि आजच्या दिवसामध्ये काय घडेल. जीत सानिध्य 11 चिंबीपाडाचे पुरस्कर्ते महेंद्र शेठ डिंगोरे सावांचा वतीने तो संघ पुरस्कृत करण्यात आला. फुल लन टाके आणि आही जर बॉल आपण पाहिला तर बॅटचा टोलाच लागला आणि दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि रनआउट ची शक्यता आणि बॅटर होतील रनआउट कारण बॅट हवेमध्ये होती. तेच फर्स्ट लुकमध्ये पाहायला मिळालं आणि दरम्यान रनआउटच्या स्वरूपामध्ये हा धक्का लागला. पकला धक्का दरम्यान पगला लागला रनआउटच्या स्वरूपामध्ये. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर विशाल आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल आणि इथे पहा इथेही गडबड आणि इथेही रनआउट. हे चाललंय काय हा प्रश्न आता नक्कीच निर्माण झाला असेल टीम सारमाळला. तर बॅक टू बॅक 2 बॅटर झालेत रनआउट. दर्शन येतोय. दर्शन शिंगे दरम्यान क्रमांक 4 वरती विशाल आणि दर्शनची जोडी. आता ही फुल लन टाकला सर्वान दिला आणि आता पहा रनआउटची हॅट्रिक झाली असती जर डायरेक्ट हिट आला असता तर. बट तसं काही झालं नाहीये. बघा बॉलरच्याही चेहऱ्यावरती स्माईल आहे. ज्या फिल्डरने थ्रो केला त्याच्याही चेहऱ्यावरती स्माईल की सध्या सगळीला कम्युनिकेशनचा अभाव होतोय. त्या गोष्टीकडे आता सारमाळ टीमला लक्ष द्यावं लागेल कारण बघा तुम्ही आज दिवसभरामध्ये चांगला खेळ दाखवला आणि इथे जर मिस्टेक्स झाल्या तर घरचे तिकीट मिळू शकतो. सो दॅट्स वाय चांगलं खेळणं ही गोष्ट महत्वाची आहे. राऊंड द विकेट कमी गतीचा फुल टॉस हवेमध्ये आहे बट गॅपमध्येही आहे. फिल्डर आता पोहोचतायत मिड ऑनला. बॉल फील्ड होतो आणि तोपर्यंत जर आपण बघलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. बघा बोटं फिरवली होती कारण कमी गतीने हा फुल टॉस आला होता. त्याला रीड करू शकले नव्हते बॅटर आणि 5 धावा फलकावरती पहिला षटकाचा खेळही समाप्त झाला. येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. मी म्हणेन की 40-45 बनला तर मजा येईल. बट काल जे घडले की काल 71 आपण चेस होताना पाहिला या सत्रामध्ये पाहिला होता आणि त्याच मुळे काही भागीत करणं किंवा काही प्रेडिक्ट करणं हे थोडं अवघडच होतं. कारण बहुतांशी वेळा पाहिलं की क्रिकेटमध्ये अशाही गोष्टी घडलेल्या आहेत ज्याचा कोणी अपेक्षाही नव्हता केला. जर वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचा झाला ना क्रिकेटिंग हिस्ट्रीमध्ये
तर 434चा चेस जो झाला ना ती मॅच जाऊन पहा तिथे तुम्हाला समजेल की काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. कारण त्यातल्या त्यात मला 2012 सेमीफायनल T20 वर्ल्ड कपची तीही आठवते की 120 धावा डिफेंड केला होता श्रीलंका टीमने अगेन्स्ट टीम न्यूझीलंड सेमीफायनल. असे भरपूर सारे खऱ्या अर्थाने मॅचेस आहेत एक ज्वलंत उदाहरण आहेत. बॉल हवेमध्ये होता दरम्यान आता लॉंग ऑफचे फिल्डर येतात आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 धावांच्या मध्ये धावफलक आता जाऊन पोहोचेल 7 धावा धावफलकावरती. आणि आता IPL स्टार्ट होईल 22 तारखेपासून आणि IPL मध्ये 2012 जर आपण पाहिला तर एक मॅच मला आठवते स्विच हिटचा फटका आणि गॅपमध्ये आगे बॉल ट्रॅव्हल होतो फिल्डर पाठलाग करतात पण बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार धावफलक. या 4 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 11 धावा धावफलकावरती. तसेच ओमी आता बिझी असतील कारण आता IPL सुरू होणार आहे आणि IPL सुरू होणार आहे म्हणजे ड्रीम 11 वरती ते बिझी असतील. यावर्षी त्यांचा नक्कीच प्रयत्न असेल की ड्रीम 11 एक तर बनली पाहिजे. चले तो शाम तक नाही तो चांद तक बोल करायचं होतं. आता लॉंग ऑफचे फिल्डर येत आहेत मिळेल सिंगल. बघा मी एक्झाम्पल्सचा उल्लेख करत होतो 2012 CSK वर्सेस RCB 12मध्ये 42 आणि विराट कोहलीने 19 ओव्हर टाकल्या आणि 28 दिल्या. भरपूर साऱ्या मेमरीज आणि त्यातल्या त्यात 2013 CSK RCBची मॅच आठवते जिथे एक बॉलमध्ये 2 हव्या होत्या आणि लास्ट बॉल नो बॉल टाकला होता RP सिंगने. यावेळेस चांगला फटका बट फिल्डर आहेत बॅकवर्ड पॉइंटला कॅच पकडली जाईल सफलता मिळेल. धक्का हा लागला तिसरा. न्यू बॅटर पवन मैदानात 7मध्ये धावफलक जर आपण पाहिलं 12 धावा धावफलकावरती आहेत. गणेश डिंगोरे यांची अपार मेहनत या स्पर्धेसाठी राखली. तसेच मेंटॉर गोटेकर बी आतिश डोंगरे हेही सदाबहार मंचावरती त्यांचीही उपस्थिती आपण पाहिली. तसेच कल्पेश डिंगोरे यांचाही मी आवर्जून उल्लेख करेन. त्यानंतर रोहन शेळके कुठे आहेत त्यांनाच माहिती. बॅटची आतली कडा लागली. शॉर्ट थर्डचा फिल्डर हा बॉल फील्ड करतो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता जाऊन पोहोचला 13 धावा धावफलकावरती. आणि मध्ये मध्ये आधी मडके ॲड सारखे दिसले होते एक दिवस. पुलचा फटका बॉल हवेमध्ये आणि गॅपमध्ये फिल्डर नाही असता रिजममध्ये बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे चौकार येतोय. पुलचा फटका लाजवाब कारण फ्रंट फूटवरनं पुल केलं अगदी डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेटचा मधोमध या बॉलला पोहोचवलं एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार येतोय. धावफलक आता 17वरती आणि येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी या पहिल्या 17मध्ये. पण मी म्हणेन 40-50 त्याचा अगदी बिटवीनही बनवला तरी सुद्धा मॅचमध्ये मजा येईल. आणि अपेक्षा मी तर होनेस्टली याच ठेवेन की बघा मी याआधी हे सांगितलेलं आहे की ॲज अ कॉमेंटेटर ॲज अ क्रिकेटिंग फॅन मी नेहमी हेच सांगेल की मॅच कोणीही जिंकू द्या बट मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. एक क्लोज एन्काउंटर प्रेक्षकांना पाहायला मिळाला पाहिजे. आणि या अपेक्षा या मॅचमध्ये आपण नक्कीच दोन्ही टीम्सकडनं ठेवत आहोत कारण दोन्ही चांगले संघ आहेत. नेक्स्ट बॉल थर्ड ओव्हर लो फुल टॉस डाऊन द ग्राउंड बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड चाललाय. लॉंगला बॉल फील्ड होतोय तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 मिळतील. 2 धावांच्या मध्ये धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 19 धावा धावफलकावरती. 40 ते 50चा बिटवीन आपण उल्लेख केला होता आणि तिथेच पोहोचण्याचा प्रयत्न दिसतो दोन्ही बॅटर्सचा आणि त्यासाठी इथे मोठे फटके हवेत. नेक्स्ट बॉल गती कमी केली बॅटरनेही प्रयत्न केला की स्ट्रोक कटआउट करायचा बट दिशा खराब अतिरिक्त रन इथे मिळेल.
बघा 2 रन पेनल्टी आहे फिल्डिंग टीमला बिकॉज ऑफ 12th मॅन नाहीये. नेक्स्ट बॉल आणि शफळ होऊन खेळायचं होतं. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. स्टम्पचा वरनं हा बॉल गेला. येतोय डॉट. स्ट्रायकिंग एंडवरती पवन आपल्याला पाहायला मिळतात. सारवाळ या टीमला मला वाटतं या आधी आपण या स्पर्धेमध्ये सारवाळ संघ खेळतोय आणि हे काय घडलं आय थिंक झेलची शक्यता होती की काय. आता रन घेण्याचाही प्रयत्न आहे आणि बॅटर होतील रनआउट. धक्का लागला हा चौथा. आवाज फक्त या स्पर्धेचाच आहे समस्त तालुक्यामध्ये. कारण 4 जिल्ह्यातील आदिवासी समाजातील क्रिकेटला जोडणारी ही स्पर्धा आपण पाहिली. कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता ठेवली नाहीये. कारण शहापूर तालुका आदिवासी क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रथमतःच मालिकावीरासाठी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बाईकही देणार आहोत. आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जातं तर विद्यमान सरपंच प्रथम नागरिक या स्पर्धेचे निर्माते गणेशजी कांबडी साहेबांना. फुल लेंथ आहे. हेलिकॉप्टर उडवायचा होता. आता डीपमधला फिल्डर येतात वेगाने बट जे इनफिल्डमध्ये मिडविकेटला फिल्डर होते ते पोहोचतात. बॉल स्टॉप करतात. थ्रो येईल तोपर्यंत कंप्लीट केला जातील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. धावफलक आता जाऊन पोहोचला 22 धावा धावफलकावरती. आणि या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहे. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल या षटकामधला. आणि ह्यावेळेस पहा बॉलरने ज्याप्रमाणे हा बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न केला. कॉट अँड बॉल ही ऑलमोस्ट झालाच होता बट फार गतीने हा बॉल आला होता. सो दॅट्स वाय कॅच पकडणं अवघड झालं. बट तोपर्यंत 2 मिळतील. आणि 3 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक आहे 24 आणि 1 ओव्हरचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. अंतिम षटक या पहिल्या सत्रामधलं. बॉलर तयार होतोय या अंतिम षटकामध्ये. अजित येतो या अंतिम षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला. 24 धावा धावफलकावरती आहेत. आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो गुहेरी टीमचा अगेन्स्ट या आजच्या 8व्या दिवसामधला अंतिम सामना तो असणार आहे. बट तिथे खेळेल कोण या प्रश्नाचं उत्तर या मॅच मध्ये आपल्याला मिळणार आहे. ती सारमाळ टीम असेल की टीम उपलाट असेल हा प्रश्न नक्कीच आहे. बट 3 ओव्हरच्या खेळामध्ये आतापर्यंत इम्प्रेसिव्ह बॉलिंग केली हेच मी म्हणेन. कारण 8 रन पर ओव्हर आतापर्यंत बनवण्यात आल्या. 24 धावा धावफलकावरती आहेत. आणि हे अंतिम षटक महत्त्वाचं आहे. कारण सारमाळ टीमला जरी ते फाईट करायचं आहे लढायचं आहे आणि या मॅचमध्ये जर पुढे जायचं आहे तर मी म्हणेन की या लास्ट ओव्हरमध्ये 12 ते 15 हव्याचं आहेत. कारण तुम्हाला मिनिमम जर फाईट जरी करायची तरी सुद्धा 35 ते 40 ते हव्या आहेत. आणि त्यासाठी या अंतिम ओव्हरमध्ये 2 ते 3 चांगले फटके येणं आवश्यक. अजितचा पहिलाच बॉल स्ट्रोक खेळायचा होता. लॉंग ऑफला बॉल गेलाय पॉइंटला आणि सफल त्यामुळे बॉलरला. आणि धक्का दरम्यान इथे लागलाय 5वा. थँक्यू डीजे. विकेट इथे मिळाली. कालचा दिवस सानिध्य 11 चिंबीपाडा टीम क्वालिफाय झाली. आणि आज कोणती टीम होईल. येत्या क्षणी पहिलाच बॉल मिस्की स्ट्रोक प्रतीक आहे. कॅच पकडली ही जाईल. आणि बॅक टू बॅक धक्के इथे लागलेत. आता हा 6वा धक्का.
बट या स्पर्धेमध्ये मी आवर्जून विकीजी शेवाळे यांचं भरपूर कौतुक करेन, कारण आदिवासी समाजातील क्रिकेट आपण पाहिलं तर ॲज अ कॉमेंटेटर मोस्ट ऑफ टाइम्स विभागामध्ये ते स्वतःच्या आवाजाने स्पर्धा गाजवतात. आणि हेही असं बघा, मी नेहमी सांगेल की प्रत्येकी क्षेत्रामध्ये ना सुरुवात ही झिरोपासूनच असते. शून्यामधनं विश्व घडवता येतं असं म्हटलं जातं आणि मेहनत चांगली असेल तर ते होतंही. आणि इथंही आता ते कार्य बॅटिंग टीमला करायचं आहे, कारण रन्स इतक्या नाही आहेत आणि झिरोपासून स्टार्ट करून हिरो बनायचं आणि त्याला सुरुवात इथे होत आहे. चौकार येतोय, धावफलक आता या 4 धाव्यांचा मदतीने स्कोर करा 28. बघा, आमची कॉमेंट्रीमधली सुरुवात मला वाटतं की 10वीला होतो तेव्हा 2018ला फर्स्ट टाइम कॉमेंट्री केली होती आणि हिंदीमध्ये केली होती. आणि काय केली होती ते मलाही नाही माहिती. बट त्यात नंतर ते काय असं की एखाद्या क्षेत्रामध्ये जर आपली आवड असली तर तो क्षेत्र तुम्हाला पुढे नेतो. बट तुम्हाला स्वतःवरती विश्वास दाखवणं नेहमीच महत्त्वाचं राहिलं. आणि हा खेळही तसाच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही स्वतःला जर झोकाल, पूर्ण मेहनत ॲज अ प्लेअर जर तुम्ही कराल, तर हा खेळ तुम्हाला फार पुढे नेऊ शकतो. कारण आज टेनिस बॉल क्रिकेटही भरपूर चांगल्या पद्धतीने खेळला जातो. या खेळामध्येही ना सर्वात महत्त्वाची गोष्ट पैसा, ही गोष्ट या खेळामध्ये आज आहे. आणि ॲज अ प्लेअर तुम्ही जर चांगला खेळ करताय तर ते सर्वही तुम्हाला मिळू शकतं. लो फुल टॉस, ड्राईव्हचा फटका दरम्यान लॉंग ऑफला फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत आपण बघलं तर सिंगल असं म्हणेल, एकापेक्षा जास्त मिळणारही नाही आहे. धावफलक आता 29 धावा धावफलकावरती. आणि आतिश डोंगरे यांनी एक गोड बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली की 24 तारीख या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि त्या दिवशी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता प्राऊड ऑफ महाराष्ट्र क्रिकेट भावेश पवार येणार आहेत. फुल टॉस, ड्राईव्ह केलाय डीपमध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येत आहेत. बॉल फील्ड झाला, थ्रो येतोय तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावांच्या मधीने धावफलक जाऊन पोहोचला 31. आणि शेवटचा एक चेंडू बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. मग आतिश डोंगरे जर आहे तर काहीही शक्य आहे. येत्या काळामध्ये ते बॉलिवूड स्टार्सलाही या ग्राउंडवरती आणतील, त्यात मात्र काही शंका नाही आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटचा टोला लागला, मिड विकेटला फिल्डर इनफिल्डमध्ये मिळेल सिंगल. पहिलं सत्र समाप्त, 32 बनवण्यात आलं आणि 33 धावांचं लक्ष्य इथे सेट केलं टीम सारवाळणं अगेन्स्ट टीम उपलाट. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर होईल सेकंड इनिंगला सुरुवात. सो तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरांकडे आणि ऐकूया या स्पर्धेचा टायटल सॉन्ग. धन्यवाद. आदिवासी सरपंच चषक, जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक, जय गोठेकर गावचा. आणि पाकले गेले तर आपण आदिवासी समाजातील क्रिकेट पाहत आहोत. आणि आदिवासी समाजातील जर कॉमेंट्री क्षेत्रामध्ये आपण विचार केला तर योगेश वाघ हे नाव मी आवर्जून घेईन. पण त्यानंतर योगेश वाघ नंतर मी जर कोणाचं नाव घेईन तर ते आमच्या जोडीला असेल कॉम्बॉक्समध्ये विकीजी शेवाळे. तेही भरपूर चांगलं समालोचन करतात.
सध्या सगळीला सरपंच साहेब भरपूर खुश आहेत कारण त्यांची संकल्पना आणि त्यांनी घडवलेली ही यशस्वी स्पर्धा आज आपण यशस्वी 8व्या दिवसामध्ये आहोत आणि अजूनही 3 दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बट प्रत्येकाच्या आठवणांमध्ये राहणारी ही स्पर्धा कारण फर्स्ट टाइम बाईक आणि आदिवासी समाजातील क्रिकेटरला या विभागामध्ये फर्स्ट टाइम प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक मिळणार आहे आणि कोणता तो खेळाडू असेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 24 तारखेला इव्हिनिंगला मिळणार आहे. आणि 24 तारखेला एक एक्झिबिशन मॅचही आहे बट ती एक्झॅक्टली कोणती एक्झिबिशन मॅच आहे त्याची माहिती अजूनही आली नाही आहे. चला 2 रन्सची पॅनल्टी आम्ही ॲड करत आहोत. पहिल्या सत्रामध्ये रन्स बनवण्यात आला होता 32, 2 रन्स पॅनल्टी 34 आणि 35चा टार्गेट. 35 धावांचं लक्ष. पहिलं षटक, पहिलाच बॉल बैठक ऑन साइडला बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. थँक्यू डिझन. बघा टीम उपलाट, बघा आता तुम्ही बॅटिंग करतात एखाद्या खेळाडूला पाठवा कॉम्बॉक्स मध्ये नावं सांगण्यासाठी. चला उपलाट टीम एखाद्या खेळाडूला पाठवा. चौकाराने आगाज दरम्यान ते प्रतीक करतात आणि प्रतीकसाठी स्पर्धा भरपूर चांगली आतापर्यंत राखली. नेक्स्ट बॉल वन्स अगेन बैठक बॉल हवेमध्ये आणि डीप मध्ये आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल चाललाय आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आज प्रतीकने ज्याप्रमाणे बॅटिंग केली त्याप्रमाणे एक गोष्ट मला आठवली की चेनकुली की मेनकुली आपण पिक्चर पाहिला त्याच्यामध्ये तो ज्याप्रमाणे बॅट जिथेही मारतो तिथे बाउंड्री जाते तसंच काही आज प्रतीक सोबत चाललंय की जिथेही बॅट मारतो तिथे बाउंड्री. 2 चौकार आलेत. नेक्स्ट बॉल जस्ट मी सांगितलं बट हा फटका व्हॉट अ शॉट लाजवाब फटका षटकार. ऍक्शन रिप्ले टॉप क्लास बाय प्रतीक. काय फटका होता, हलका स्टेप आउट झाला, पुढे चालून आला, त्यानंतर बॅट फ्लो अतिशय चांगला आणि यावेळेस ऑन साइडला खेचून मारला गॅप मध्ये हाही बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे बाउंड्रीचा वर्षाव सुरू आहे कारण 2 चौकार षटकार त्यानंतर हा चौकार धाव फळक आता जाऊन पोहोचला 18. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. चला बॉल सापडत नसेल दुसरा घ्या आणि सुरुवात करा. धाव फलक 18 आणि आता असं वाटतं की फक्त औपचारिकतात कारण आता 20 मध्ये 17 करायचं आणि आता स्वीप करायचं होतं. दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. धाव फलक 19. पालघर विभागामधनं भरपूर साऱ्या टीम्स आपण कालच्या दिवसामध्ये काल सफाळेलाही आपण पाहिलं. सफाळे संघ जेव्हा खेळत होता तेव्हा मी ओमटेक्स क्रिकेट अकॅडमीचाही उल्लेख केला होता. आणखीन एक लाजवाब फटका, क्या बात है. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका. हा ही बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्लिअर करत असताना षटकार.
इथे जास्त घाईमध्ये मला बॅटर प्रतीक दिसतोय कारण 3 चौकार 2 षटकारही आले आणि स्कोर कार्ड जर आपण आता पाहिला तर 25 आणि आता फक्त आवश्यकता आहे 10 धावांची. गणेश ढिंगोर यांची अपार मेहनत राहिली, संपूर्ण गोटेकर टीमची मेहनत. आता फ्रंट फूट वरनं पुल, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर नाहीये लॉंग ऑनला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाने या सामन्याचा निकालही जाहीर केला, कारण धाव फलक 29 आणि आता फक्त 6 धावांची आवश्यकता. चला गोहिर टीमचं कॅप्टन आपण यायचं. गोहिर टीमचं कॅप्टन लवकरात लवकर या. गोहिर टीम खेळेल आणि हा संघ त्याच परिसरामधनं येतोय, पालघर परिसरामधनं. सहा धावांची आवश्यकता. अक्षय पहिलाच बॉल पुल आणि सामना समाप्त. चला टॉस साठी या आणि देशमुख सरांच्या चेहऱ्यावरती स्माइल पहा, आनंद गगनात मावेना जणू काय झालाय. ड्युटी समाप्त, चलो घर. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया.